नाशिकमधील बळीमंदिर हनुमान नगर परिसरात युथ फेस्टिवल मैदान येथे जागतिक कृषी महोत्सव सुरू आहे। 6 फेब्रुवारीला झालेल्या या कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांची उपस्थिती लाभली। रासायनिक खतांच्या वापरातून मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह सेंद्रिय शेतीकडे वळावे असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावेळी केले। यावेळी आमदार दिलीप मनकर, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर अध्यक्ष गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, कृषी सहसंचालक सुभाष काटकर, कृषी उपसंचालक जगदीश पाटील, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, माजी नगरसेवक उद्धव निमसे, वत्सलाताई खैरे यांच्यासह अधिकारी शेतकरी उपस्थित होते। जागतिक कृषी महोत्सव हा 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे। यात सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकरी वधूवर सर्व जाती धर्मीय परिचय मेळावा, स्वयंरोजगार मेळावा व कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, पर्यावरण, दुर्ग संवर्धन, नैसर्गिक शेती, माहिती तंत्रज्ञान जनजागृती, महा-डी-बी-टी योजना या विषयांवर परिसंवाद व मार्गदर्शन तसेच कृषी शास्त्र व पशु गोवंश कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। शेतकरी बांधव व नागरिकांनी या महोत्सवास भेट द्यावी असे आवाहनही मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी केले। या जागतिक कृषी महोत्सवात निफाड तालुक्यातील गोरठाण गावातील अण्णासाहेब होडे यांनी आपला स्टॉल लावलाय, तसेच इतर शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवात आपले स्टॉल लावले आहेत। नमस्कार, मी स्नेहल लुंगे, नाशिक लोकशाही न्यूज चॅनल मधून सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण इथे कृषी महोत्सव प्लस आत्मा अंतर्गत अशा एका स्टॉलला जे कृषी उद्योगचे महोत्सव जो चालू आहे तिथे त्या स्टॉल मध्ये महाराष्ट्र शासनाचा जो स्टॉल चालू आहे तर आपण तिथे भेट दिली आहे। त्या स्टॉल मध्ये विविध प्रकारच्या जिल्ह्यातून गावातून जे छोटे छोटे असे प्रत्येक गोष्टी जसं द्राक्ष आलेत किंवा पेरू वगैरे ह्या सगळ्या अशा एक गोष्टींमध्ये कुठून कुठून आलेले आहेत तर आपण एक जितेंद्र पोफळे सरांशी संवाद साधूया आणि त्यांच्याकडून माहिती घेऊया की कोणकोणत्या गावातून आणि कोणकोणत्या प्रकारे कशा विविध प्रकारे हे कृषी उद्योगाचा महोत्सव मध्ये स्टॉल आलेले आहेत। स्टॉल आहे आपल्या इथे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे द्राक्ष आहेत, भाजीपाला आहे, त्याच पद्धतीने फळं पण आहेत। याच्यामध्ये मुख्य उद्देश असा आहे की याच्यामध्ये आम्ही जे काही नावं तिथे दिले, शेतकऱ्याची नावं दिलेत, मोबाईल नंबर दिलाय, गावाचं नाव दिलंय, तालुक्याचं नाव दिलंय की जेणेकरून इथे प्रदर्शनामध्ये जे काही शेतकरी बांधव येतील तर त्यांच्यापर्यंत तंत्रज्ञान पोचावं त्यामार्फत आणि ओळख व्हावी, व्हरायट्यांची ओळख व्हावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे। त्याच पद्धतीने पुढे स्ट्रॉबेरी आहे आणि तृणधान्य जी आहेत सुरगाणा तालुक्यातून आलेली तृणधान्य पण इथं समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच पद्धतीने इथे मशरूम, आळंबी आहे, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही द्राक्षाच्या व्हरायट्या ज्या काही नवीन रिलीज झालेल्या आहेत तर त्या पण इथं आपल्याला पाहायला मिळतील। त्याच पद्धतीने ड्रॅगन फ्रूटचे आपण जे काही प्लांट्स आहेत ते प्लांट्स पण आपल्याला समोर इथे प्रदर्शनात ठेवले आहेत आम्ही। त्याच पद्धतीने इथे जी काही सिन्नर झालं, निफाड झालं, चांदवड झालं, देवळा, सटाणा जे काही तालुके आहेत आपले सर्व तालुक्यातून इथे सॅम्पल्स इथं आलेले आहेत। थँक्यू। प्रत्येक शेतकऱ्यांना सांगेल की ह्या स्टॉलवर जाऊन सगळ्यांची माहिती घ्यावी। धन्यवाद सर। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।